डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषदेतील सभागृहात 6 डिसेंबर 2024 रोजी उपमुख्य कार्यकारी अविनाश फडतरे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉक्टर समीर तोडणकर, कृषी विकास अधिकारी एम बासोटीकर, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अंजली अंबेकर तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढा दिला असून आपलं आयुष्य लोकांच्या कल्याणासाठी खर्च केलाय। आज जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य विषयक लाभ तसेच विविध योजना राबवण्याचं काम करण्यात येत असून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी ग्रामीण भागातील ग्रामस्थ कोणत्याही लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असं उपमुख्य कार्यकारी अविनाश फडतरे यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केलंय। बाबासाहेबांनी शिक्षण घेण्यासाठी दिवसातील 18 तास अभ्यास केला व कष्ट करून प्रत्येक घटकातील लोकांसाठी समाज कल्याणाची कामं केली आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शिक्षण, त्यांनी घेतलेली मेहनत आपण सर्वांनी लक्षात घेऊन तशी वाटचाल आपण केली पाहिजे असं मार्गदर्शन मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी केलंय। माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ प्रमिला सोनावणे यांनी भीमस्मृती गीत सादर केले, तर सहाय्यक प्रशासन अधिकारी मनोहर शेजवळ यांनी बुद्ध वंदना सादर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलंय। सहाय्यक प्रशासन अधिकारी मनोहर शेजवळ, कनिष्ठ सहाय्यक सुनीता वाकसे, माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ प्रमिला सोनावणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा दिलाय।